नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा, स्त्रीरोगतज्ञ. वेलकम टू डॉक्टर प्रतिभा प्रेग्नन्सी अँड गायनेकॉलॉजी केअर. तर आज मी डॉक्टर म्हणून नाही, तर एक आई, ताई आणि मैत्रीण म्हणून बोलते. जेव्हा मुलीला पहिली पाळी येते, तेव्हा शरीरामध्ये बदल होतो आणि मनात भीती जास्त असते. माझ्याबरोबर काय होतंय? हे नॉर्मल आहे का? कोणाला सांगायचं? आणि आज आपण या सगळ्या प्रश्नांची शांतपणे उत्तरे देणार आहोत. मेनार्की म्हणजे काय? तर पहिली पाळी म्हणजेच मेनार्की, जे की मुलगी आई होण्याच्या क्षमतेकडचं पहिलं पाऊल असते. याला मेडिकल भाषेमध्ये मेनार्की म्हणतात. साधारणपणे 9 ते 14 वर्षांदरम्यान पहिली पाळी येऊ शकते. हा काही आजारपण नाही आहे, लाज वाटण्याची गोष्ट नाही आहे किंवा कोणतं पाप नाही आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पहिल्या मेन्सेसमध्ये काय दिसू शकतं? तर त्यावेळेमध्ये जास्त पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, थकवा जाणवणे आणि थोडी घाबरल्यासारखी भावना असते. आणि हे सगळं काही नॉर्मल असू शकतं. तर जेव्हा पहिल्या वेळेला मेन्सेस येतात तेव्हा काय करावं? स्वच्छ सॅनिटरी पॅड वापरा. दर 4 ते 6 तासांनी पॅड बदला. पाणी जास्त प्या. गरज वाटल्यास तुमच्या आईशी बोला. आराम घ्या. आणि आईवडिलांसाठी खास मेसेज. तुमची मुलगी यावेळी घाबरलेली असते. तिला ओरडणं नाही, तर तिला समजून घेणं हवं असतं. एक प्रेमळ संवाद तिचा आत्मविश्वास वाढवतो. पाळी म्हणजे अपवित्रपणा नाही. देवपूजा, अभ्यास, खेळ ह्या सर्व गोष्टी यावेळेमध्ये करता येतात. बऱ्याच ठिकाणी असं आहे की देवपूजा नाही करायचं, किचन घरामध्ये नाही जायचं, पण सायंटिफिकली असं कुठेही काहीही लिहिलेलं नाही आहे. पहिली पाळी म्हणजे मुलगी बळकट होते. तिला साथ द्या, तिला समजून घ्या. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही प्रॉब्लेम असल्यास कृपया तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. थँक्यू फॉर वॉचिंग.